दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि पारंपरिक मर्दानी युद्धकलेचं संवर्धन, जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने अमॅच्युअर मर्दानी युद्धकला असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली पहिली महाराष्ट्र राज्यस्तरीय मर्दानी युद्धकला चॅम्पियनशिप 2026 नाशिकमध्ये उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात संपन्न झाली। या स्पर्धेत राज्यातील 13 जिल्ह्यांमधून सुमारे 300 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला। स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवारी 8 तारखेला नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी शिवसेना उपनेते अजयदादा बोरस्ते, उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे, एस्पॅलियर स्कूलचे सचिन जोशी तसेच अमोल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन हेमांगी भुजंग यांनी केले। यावेळी अमॅच्युअर मर्दानी युद्धकला असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू, पालक तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेले स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांनी उपस्थित स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक मर्दानी युद्धकलेला अधिकृत खेळाचा दर्जा मिळावा आणि या पारंपरिक युद्धकलेला राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक 9 तारखेला 8 वर्षांवरील विविध वयोगटातील स्पर्धकांनी मर्दानी युद्धकलेतील आपली कौशल्ये सादर केली। तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी तसेच विविध पारंपरिक युद्ध कौशल्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। खेळाडूंच्या अचूक हालचाली, शिस्त, आत्मविश्वास आणि साहसी कौशल्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली। ही रोमांचक प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नाशिककरांसह मर्दानी युद्धकलेचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मर्दानी युद्धकला ही केवळ युद्ध कौशल्याची परंपरा नसून महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती, शौर्य आणि स्वाभिमानाचा अभिमानास्पद वारसा असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या स्पर्धेच्या माध्यमातून हा गौरवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याबरोबरच युवा पिढीमध्ये शौर्य, शिस्त, आत्मविश्वास आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आलाय। समारोप प्रसंगी अमॅच्युअर मर्दानी युद्धकला असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य बोरस्ते यांनी सर्व सहभागी स्पर्धक, प्रशिक्षक, पालक, पदाधिकारी, स्वयंसेवक, मान्यवर आणि नाशिककरांचे आभार मानले। पुढील वर्षीची महाराष्ट्र राज्यस्तरीय मर्दानी युद्धकला चॅम्पियनशिप यापेक्षाही अधिक भव्य आणि दिमागदार स्वरूपात आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपत मर्दानी युद्धकलेला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नवे आणि व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अमॅच्युअर मर्दानी युद्धकला असोसिएशन यापुढेही सातत्यानं प्रयत्नशील राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।